नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, आपण बघतोय तिसरा टाईप शॉर्टकट मेथडचा. याच्या अगोदर आपण पहिला टाईप बघितला ज्याच्यात एक्सपोनेन्शियल फंक्शन होतं. दुसऱ्या टाईपमध्ये मित्रांनो आपल्या कुठलं फंक्शन होतं, साईन आणि कॉस. आता जो आपण तिसरा टाईप बघतोय ज्याचं फंक्शन काय रे मित्रांनो, कॉस हायपरबोलिक ऑफ ax प्लस बी किंवा साईन हायपरबोलिक ऑफ ax प्लस बी. मित्रांनो, लक्षात घ्या की ह्या टाईपमध्ये युनिव्हर्सिटीला किंवा अजून कुठल्या कॉलेजेसला ॲटोनॉमस कॉलेजेस असतील त्यांना क्वेश्चन विचारले जात नाहीत. सिंपल. पहिला टाईप, दुसरा टाईप आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे 5 नंबरचा जो टाईप आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि त्याच्यानंतर 7वा टाईप आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. बट या टाईपवरती क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण तरी आपल्याला शिकायचं. काय शिकायचं आहे? कारण मिक्स टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ना मित्रांनो, त्यात एखाद्या वेळेस हा क्वेश्चन येऊ शकतात ज्याचा आपल्याला यूज करून मिक्स टाईपचे क्वेश्चन्स करायचे. ठीक आहे, त्यामुळे ही कॉन्सेप्ट माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपण हा टाईप बघतोय. लक्षात घ्या मित्रांनो, काय फंक्शन आहे रे? फंक्शन आहे मित्रांनो कॉस हायपरबोलिक ऑफ ax प्लस बी किंवा साईन हायपरबोलिक ऑफ ax प्लस बी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साईन कॉस असेल तर आपण काय करायचो, डी स्क्वेअरच्या ऐवजी मायनस ए स्क्वेअर घ्यायचं. सिंपल. तर इथं मात्र आपल्याला तसं करायचं नाही, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह ए स्क्वेअर घ्यायचं आहे. सिंपल. आणि जर सपोज मित्रांनो आपण बघितलं आहे मागच्या वेळेला काय बघितलं रे, की फाय ऑफ ए स्क्वेअर इक्वल जर 0 आला तर केस काय होते, फेल. केस फेल झाल्यानंतर न्युमरेटरला आपण काय घेतो, एक्स, आणि डिनोमिनेटरला आपण काय घेतो, जे फाय ऑफ डी घेतले त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आणि आन्सर लिहितो. सिंपल. तर अभी हा क्वेश्चन बघूया मित्रांनो. क्वेश्चन काय रे, डी स्क्वेअर प्लस 4 ऑफ वाय इक्वल टू साईन हायपरबोलिक ऑफ 2a. एकदम इझी क्वेश्चन, कॉन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला. ओके, आपण काय करणार आहे, वाय पी करणार आहे फक्त. कारण आता शॉर्टकट मेथड काढायचं एकदम इझी आहे आणि तुम्हाला मी कॅल्शियममध्ये कसं काढायचं मागच्या 4-5 व्हिडिओमध्ये ते शिकवलेलं आहे, तुम्ही ते बघा. 1/d स्क्वेअर प्लस 4 ऑफ साईन हायपरबोलिक 2x. गॉट इट? तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, जर हायपरबोलिक फंक्शन असेल तर आपण रूल लिहिल्या अगोदर इथे लिहा वाटलंच तर, तुम्हाला कळत नसेल तर, y इक्वल टू 1/फाय ऑफ डी स्क्वेअर आणि फंक्शन काय रे इथं, साईन हायपरबोलिक ऑफ ax प्लस बी असेल तर मात्र मित्रांनो आपण आन्सर लिहितो फाय ऑफ पॉझिटिव्ह ए स्क्वेअर आणि साईन हायपरबोलिक ऑफ ax प्लस बी जशाला तसा. सिंपल. सो गाईज, आपलं जे फंक्शन आहे ते काय, साईन हायपरबोलिक ऑफ 2x दॅट इज ए स्क्वेअर इक्वल टू काय झाला, 2चा स्क्वेअर दॅट इज 4. सिंपल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, वाय पी घेत असताना वाय पी इक्वल टू 1/डी स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार, 2चा स्क्वेअर प्लस 4 आणि हा साईन हायपरबोलिक ऑफ 2x जशाला तसा. सो गाईज, वाय पी इक्वल टू आपला काय येणार आहे, 1/2चा स्क्वेअर 4 प्लस 4 दॅट इज 8 साईन हायपरबोलिक ऑफ 2x. दिस इज युअर वाय पी. सिंपल. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा क्वेश्चन बघतोय, त्यात काय काढतोय, वाय पी. कसं काढायचं, वाय पी काढायचं मित्रांनो. क्वेश्चन लिहून घ्या अगोदर व्यवस्थित. हा झाला डी क्यूब मायनस 4d ऑफ वाय इक्वल टू 2 कॉस हायपरबोलिक ऑफ 2x. ओके. आणि मित्रांनो आता आपल्याला काय काढायचं आहे, वाय पी काढायचं आहे 1/डी क्यूब मायनस 4d आणि हा काय रे, 2 कॉस हायपरबोलिक ऑफ 2x. मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, डी स्क्वेअरच्या ऐवजी ए स्क्वेअर घ्यायचं. डी स्क्वेअर आहे का इथं, नाही. मग अगोदर डी स्क्वेअरमध्ये कन्वर्जन करावं लागेल आपल्याला त्याचं. सो हा वाय पी इक्वल टू काय झाला रे तुमचा, 1/डी कॉमन, हा झाला डी स्क्वेअर मायनस 4 ऑफ 2 टाइम कॉस हायपरबोलिक ऑफ 2x. गाईज, ए काय आला रे, ए स्क्वेअर इक्वल टू किती आला आहे, 2चा स्क्वेअर म्हणजे किती होणार, 4.
आता इथे डी स्क्वेअरच्या ऐवजी जर 4 टाकला तर काय होणार आहे, 4 - 4 0 होणार आहे. याचा अर्थ काय झाला इथं, फाय ऑफ ए स्क्वेअर इक्वल टू काय येतोय, 0 येतोय. काय येतोय, 0 येतोय. म्हणजे केस काय होते, केस आपले फेल होते, केस ऑफ फेल्युअर. केस जर फेल झाली तर आपण काय करतो मित्रांनो, लक्षात घ्या. केस जर फेल झाली, कधी केस फेल होते, फाय ऑफ ए स्क्वेअर इक्वल टू 0 आला तर आपण काय करतो, वाय अपॉन फाय ऑफ डी स्क्वेअर ऑफ कॉस हायपरबोलिक ऑफ काय रे, ए एक्स प्लस बी असं जर असेल. केस फेल झाल्यानंतर आपण काय करतो मित्रांनो, की वरती एक्स घेतो न्युमरेटरला, खाली काय करतो, फाय डॅश ऑफ ए स्क्वेअर करतो मित्रांनो, ए स्क्वेअर, आणि जे काय फंक्शन असेल ते फंक्शन घेतो आपण. ठीक आहे. आता मित्रांनो वाय पी इक्वल टू काय रे, क्वेश्चन काय आहे, 1 अपॉन डी क्यूब मायनस 4D आणि हा काय रे, कॉस 2 टाइम कॉस हायपरबोलिक ऑफ 2x आहे. सो आन्सर काय येणार आहे मित्रांनो, एक्स वरती याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार याचं, 3D स्क्वेअर मायनस 4 ऑफ कॉस हायपरबोलिक ऑफ 2 टाइम कॉस हायपरबोलिक ऑफ 2x. सो गाईज डी स्क्वेअरची किंमत किती येणार तुमची आता, 2चा स्क्वेअर. म्हणजे हा आन्सर काय येणार, एक्स डिवायडेड बाय 3D स्क्वेअरची किंमत किती आली, 4D 2चा स्क्वेअर 4. ओ माय गॉड, बऱ्याच लोकांना कळायचं नाही. -4 2 कॉस हायपरबोलिक ऑफ 2x. सो गाईज आपला आन्सर काय आला रे, आपला आन्सर आला एक्स टाइम हा झाला 12 - 4 2 cos hyperbolic 2x. So yp is x divided by 8 2 times cos hyperbolic 2x, that is yp equal to वाला x 2 get cancel, x cos hyperbolic 2x divided by 4. सिंपल. बघा क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन होता. डी क्यूब मायनस 4D इथं काय झालं, 0 झाला म्हणून आपण काय केलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. डी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती आला, 3D स्क्वेअर मायनस 4. ओके. मग आता काय करायचं आपल्याला, डी स्क्वेअरची किंमत टाकायची, ती किती आली, 2चा स्क्वेअर, दॅट इज 4 × 3 दॅट इज 12 मायनस 4 म्हणजे किती आला, 8. अशा पद्धतीने मित्रांनो हा तुमचा झाला YP. ओके.